सेंधमारी करके लूटपाट करने वाले दो शातिर चोर यूपी से गिरफ्तार। 22 लाख रुपए के गहने बरामद। डोंबिवली की मानपाड़ा पुलिस ने यूपी के सिद्धार्थनगर से दो शातिर चोरों को गिरफ्तार करके उनके पास से 325.40 ग्राम सोने के जेवरात बरामद किए हैं, जिनकी कीमत करीब 22,77,800 रुपये है। चिंटू चौधरी, निषाद और राजेश उर्फ बबलू बनारसी कहार नामी ये शातिर चोरों ने डोंबिवली के मानपाड़ा पुलिस की हद में घरों में सेंधमारी करके चोरी की थी। ऐसे 4 मामलों को सुलझाने का दावा डोंबिवली के एसीपी सुनील कुराड़े ने किया है। बता दें कि चिंटू चौधरी पर 7 और बबलू बनारसी पर 13 चोरी के मामले मुंबई, नवी मुंबई, डोंबिवली तथा आसपास के थानों में दर्ज है। ये यहाँ सेंधमारी करके सिद्धार्थनगर यूपी में ऐशो आराम से रहते थे। इन्होंने चोरी के पैसों से अपने गाँव में बंगला बना रखा है। मानपाड़ा पुलिस अन्य चोरी के मामलों की जाँच कर रही है। मानपाड़ा पोलीस स्टेशनला 22 मध्ये एक महत्त्वाचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं। आमचे पीआय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे। आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ 325 ग्रॅम सोनं आणि 7 ग्रॅम चांदी असा एकूण 22,77,000चा माल आम्हाला रिकव्हर करण्यात यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी 13 अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहेत। दुसरा जो आरोपी आहे चिंटू निषाद हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ 7 गुन्हे दाखल आहेत। मानपाड्याचे सिनियर पीआय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के, एपीआय फडोळ आणि डीबीचे कर्मचारी त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ 5 दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकव्हर करण्यात यश आलेलं आहे। असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। हे सगळ्या रात्रीच्या घरफोड्या आहेत। घरावर वॉच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कढीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरफोड्या केलेल्या आहेत। या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की सुट्ट्याचे दिवस आहेत। बंद घरफोड्यांचं प्रमाण या मे आणि जून मध्ये वाढतं, त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी घर बंद करताना पोलीस स्टेशनला नोंद करून जेणेकरून आम्हाला त्या भागात पेट्रोलिंग वाढवता येईल। तसेच त्यांच्या वैयक्तिक पातळीवर देखील बंद घराची घरफोडी होणार नाही त्या दृष्टिकोनातून बँकाचा वापर, लॉकरचा वापर, सोसायट्यामध्ये सीसीटीव्ही अशा प्रकारचे प्रिकॉशन देखील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे। त्याच्यामध्ये गुन्हेगार एक्सपर्ट असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांची खूप चांगली मदत झाली।